गुड मॉर्निंग। आता ह्या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजे आपली जी संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे, प्रॉब्लेम सेट आहे, त्यातली राहिलेली गणित म्हणजे 9 ते 14 ती आपण अभ्यासणार आहोत। यात थोडीशी अवघड गणित आहे ज्याला स्टार केलेला आहे। स्टार म्हणजे थोडीशी आव्हानात्मक उदाहरणं असतात। अवघड मीन्स आव्हानात्मक, ज्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो, थोडंसं लॉजिक वापरावं लागतं, थोडंसं डोकं वापरावं लागतं, विचारपूर्वक सोडवावं लागतं। काही लोक विचार करतच नाहीत, नुसतं आपलं गाढवासारखं कार्यक्रम असतो आपला, फक्त तसं करायचं नाही। नेहमी डोक्यानं चालायचं, डोक्यानं विचार करायचा। म्हणजे आता गणित कसं आहे ते बघा। पहिलं गणित मी मराठीत वाचतो। 207 या संख्येचे 3 भाग असे करा की त्या संख्या अंकगणिती श्रेणीत असतील। 207 चे 3 भाग करायचे की ज्या अंकगणिती श्रेणीमध्ये असतील, व लहान दोन भाग जे आहेत त्यांचा गुणाकार 46,4623 असेल। बघा आता इंग्लिश मध्ये डिवाइड 207 इन 3 पार्ट्स। थोडक्यात 207 चे 3 भाग करा, सच दॅट ऑल पार्ट्स आर इन एपी, की तिन्ही भाग हे एपी मध्ये असतील। अँड प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट विल बी 4623। 3 भाग करायचे बघा। लेट a minus d, a plus d be 3 parts of 207 are in AP। बघा a minus d, a आणि a plus d अशा 3 संख्या घेतल्या, be 3 parts of 207 are in AP। समजा a वजा d, a आणि d हे 207 चे 3 भाग अंकगणिती श्रेणी आहे असले। आता हे 207 चे 3 तुकडे आहेत, म्हणजे 3 तुकडे मिळून 207 होणार। ऑल 3 पार्ट्स ऍडिशन ऑफ दॅट 3 to 7, a minus d plus a तिघांची बेरीज बरोबर 207। ए ए ए 3a होईल, वजा d आणि d कॅन्सल होईल, गुणिले 3 भागिले झाला 3 × 18, 3 × 9 = 27। याची किंमत मिळाली। प्रोडक्ट ऑफ स्मॉल 2 पार्ट्स, लहान दोघांचा गुणाकार, लहान 2 भागांचा गुणाकार। आता हे सगळ्यात लहान मोठी आहे, मोठी या 2 लहान म्हणजे a वजा d गुणिले या दोघींचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन 4623 4623 4623 आहे बरोबर। यामध्ये याची किंमत टाका, 69 वजा d 69 मायनस d इंटू 69 गुणिले 69 भागिले होईल। बघा 4623 भागिले 69 5 × 9 = 45 5 × 34 34 69 6 6 × 9 = 54 6 × 36 5 36 5 41 आणि 69 7 3 7 9 63 7 7 42 6 हे पुढे गेलं बघा। मग 6 चा भाग जाईल 414, हातचा घ्या, हातचा द्या, 12 × 4 गेले 8 4 0 3 483 म्हणजे 7 चा भाग जाईल। 67 आला बघा, 67 आला, प्लस 69 बिकम्स मायनस, तिकडे गेला वजा होईल, वजा d बरोबर 67 वजा 69, असामान चिन्ह, साइन डिफरंट, मोठ्या साइन मायनस, दोघांची वजाबाकी 2, साइन चेंज करून टाका, मायनस प्लस मायनस प्लस, d आला बघा 2। a माहित झाला, d माहित झाला, यू हॅव टू फाइंड दॅट 3 पार्ट्स, 3 भाग काढायचे। सो a minus d is equal to फर्स्ट पार्ट, पहिला भाग, दूसरा भाग, तीसरा भाग। फर्स्ट पार्ट
सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट ए मायनस डी ए आणि ए प्लस डी ए वजा डी ए आणि ए अधिक डी ए वजा डी ए 69 वजा डी ची किंमत 2 म्हणजे 67 ए म्हणजे 69 आणि ए अधिक डी 69 अधिक 2 म्हणजे 71 बघा तिघांची बेरीज 67 69 71 9 10 17 6 7 12 18 बरोबर आहे 207 अशा पद्धतीने पहिलं गणित आपण संपवलंय. ओके, आता आपण जाऊयात दुसऱ्या 10व्या गणिताकडे जी सोपी आहे तिला थोडीशी आपण पटकन घेऊयात. ऍक्च्युली तुम्ही घरी सोडवायचे पण तरी मी सगळं समजावून देतोय. आता बघा बरं का, एका अंकगणित श्रेणीत 37 पदे आहेत. किती पद आहेत एकूण? 37. देअर आर 37 टर्म्स इन एन एपी. एका एपी मध्ये 37 पद आहेत. सर्वात मध्यावर असलेल्या 3 पदांची बेरीज म्हणजे मध्यभागी जे तिघ जण आहेत मधले तिघ. आता मधली संख्या कशी काढतात माहिती का? जर दिलेल्या संख्या विषम संख्या असतील, समजा n इज r असेल तर n प्लस 1/2 केलं जे उत्तर येईल ती बरोबर मध्यभागीची संख्या येईल. आणि जर n इज e1 असेल तर n प्लस n/2 आणि n प्लस 2/2 असं करावं लागतं. n/2 प्लस /2 म्हणजे समसंख्या असतील. समजा समसंख्या असेल बरोबर मधली संख्या काढता येत नाही, बरोबर आहे. पण विषम असतील, समजा 13 संख्या आहेत, इकडे 6 गेला इकडे 6 गेला, बघा 13 आहे 13 + 1 / 2 14 / 2 म्हणजे 7वी ही बरोबर मध्यभागी येईल. बघा इकडून 6 इकडून 6 6 6 12 गेला बरोबर मधली 13वी असेल म्हणजे 7 नंबरची संख्या असेल. म्हणजे अशी संख्या तुम्ही मधली संख्या काढू शकता. मग ते काय म्हणतात, मधल्या तिघांची बेरीज 225 आहे आणि शेवटच्या तिघांची बेरीज 3 पदांची बेरीज 429 आहे. तर अंकगणित श्रेणी लिहा. आता इंग्लिश मध्ये बघा बरं का. देअर आर 37 टर्म्स इन एन एपी. देअर आर 37 टर्म्स इन एन एपी. मराठीमध्ये काय म्हटलंय? एका अंकगणित श्रेणीत 37 पदे आहेत. आता बरोबर मधली संख्या काढू आपण. मिडल टर्म ऑफ एन एपी. अंकगणिती श्रेणीचे मधले पद n अधिक 1/2. आता सांगितलं किती पद आहेत? 37. 37 प्लस 1/37 अधिक 1 19 दुने 38 बरोबर आहे. म्हणजे बरोबर 19वा पद आहे. आता मला सांगा 19 म्हणजे इकडे 18 येतं आणि इकडे 18 म्हणजे 36 आणि हे 37वा पद आहे 19 नंबरचं. म्हणजे 69 झाले. मग हे जर कंप्लीट मध्यभागी असेल तर तुम्हाला मधले 3 लिहायचे. मधले 3 म्हणजे इकडचा एक घ्यावा लागेल. 19 नंतर 20वा असेल आणि याच्या आधी 18वा असेल. 18 19 20 इकडचं एक आणि इकडचं एक म्हणजे 1 2 3 जण मधले होते. 18वा म्हणजे T18, 19वा म्हणजे T19 आणि 20वा म्हणजे T20. त्या क्रमांकाचं म्हणजे टी म्हणतो ना आपण त्याला टर्म पद येते. मग क्रमांक जेव्हा येतो पदाचा त्यावेळेस टीचं सूत्र वापरतो आपण. म्हणजे T18 बघा मधले 3 पद कोणते असतील? T18 T19 आणि T20. ती मधल्या तिघांची बेरीज 225 आहे. इंग्लिश मध्ये काय म्हटलं त्यांनी? सम ऑफ 3 टर्म्स प्लेस एक्झॅक्टली ऑन द मिडल इज 225 अँड सम ऑफ द लास्ट 3 टर्म्स. शेवटच्या तिघांची बेरीज 429 आहे. शेवटचे तिघ एकूण किती आहेत? 37 आहे. म्हणजे सगळ्यात शेवटची किती? 37 36 आणि 35 आहे की नाही?
शेवटचे तिघ म्हणजे T35 T36 T37 म्हणजे T35 T36 T37 यांची बेरीज किती आहे 429. अशा पद्धतीने दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. मग आधी आपल्याला काय करावं लागेल टी दिलेला आहे टी मग Tn चं सूत्र वापरावं लागेल बाय युजिंग Tn. याला 1 म्हणा याला 2 म्हणा. आधी टी आठ काढू याला 3 म्हणू. नंतर असंच T19 काढता येईल का तुम्हाला सूत्र वापरायचं a अधिक 19 वजा 1 म्हणजे a अधिक 18d याला 4 म्हणायचं. असंच T20 a अधिक 19d याला 5 म्हणायचं. T35 a अधिक 34d याला 6 म्हणायचं. a अधिक 35d याला 7 म्हणायचं आणि a अधिक 36d अशी T18 T18 T19 T20 T35 T36 T37 हे सगळे काढले म्हणजे T18 T19 T20 T35 T36 T37 Tn चं सूत्र घ्यायचं ते Tn ची किंमत टाकायची फक्त असे तुम्हाला सगळे मिळतील. आता बघा 18 19 20 हे 18 19 सॉरी हा 19 आणि हा 20 3 4 5 च्या किमती 1 मध्ये टाकू म्हणजे 1 3 4 5 1 3 4 5 वरून हे दोन विधान म्हणायचं इंग्लिश मध्ये म्हणायचं फॉर्म 1 3 4 5 आता T18 a अधिक 17d a अधिक 18d आणि a अधिक 19d बरोबर 225. काय कळलं का इथं 18 ची किंमत टाकली 19 ची किंमत टाकली 20 ची फ्रॉम 3 5 आणि 6 वरून टाकले. a म्हणजे हे 3a होईल 17 18 35 35 45 55 म्हणजे 54d होईल. डिवाइडिंग बोथ साइड बाय 3 2 भाग 3 ने भागून हे आधी 18 3 54 हे झालं 90. आता 35 36 आणि 37 म्हणजे 6 7 8 च्या किमती 2 मध्ये टाकायच्या from 2 6 7 and 8 विधान 2 6 7 8 वरून T36 काय a अधिक 34 a अधिक 35 आणि a अधिक 36d बरोबर 429. परत 3a अधिक 34 35 आणि 36 105d होईल. डिवाइडिंग बोथ साइड बाय 3 दोन्ही बाजूला 3 ने भागू जमेल का इथपर्यंत 3 ने भागल्यावर काय होईल बघा बरोबर 3 3 जाईल a आधी 105 भागिले 3 म्हणजे 35 3 1 3 3 4 12 3 3 9 429 भागिले 3 143. आता हे किती होईल 9 नंबर आलं हे 10 नंबर बस. आता 9 आणि 10 घ्यायचे फक्त 10 घेऊ आधी समीकरण 10 वजा 9 इक्वेशन 10 मायनस a अधिक 35d बरोबर आहे का 1 + 35 = 143. सोडता येईल का चिन्ह बंदा 17 18 हे 17 होईल 75 इथं हातचा घ्या हातचा द्या 8 5 13 7 6 17 4 68 d बरोबर 4 ही किंमत समीकरण 9 मध्ये टाकू
4 इक्वेशन नाही, तुम्हाला काय मिळेल? डी माहित झाला तुम्हाला ए मिळेल. फाइंड ए काढा. ए मिळाला, ए आणि डी माहित झाले. तुम्हाला ती ए बी काढायची, अंकगणित काढायची. मग काय म्हणणार? फर्स्ट टर्म किंवा पहिले पद. पहिले पद फर्स्ट टर्म ए T1 हा काय ए जो बोलूया. सेकंड टर्म दुसरे पद ए अधिक डी. तिसरे पद थर्ड टर्म ए अधिक 2D. 4 काढा फक्त आणि मग कॉमन करून द्या. इज एन एपी. ही अंकगणित 3D आहे. करा पूर्ण आता. ओके, त्याच्या पुढचं गणित. खूप फक्त गणित मोठे आहे बघा, अवघड त्याच्यामध्ये काहीच नाही. तरी त्यामध्ये आता पुढचं, ज्या अंकगणित श्रेणीचे पहिले पद ए आहे, पहिले पद म्हणजे T1, दुसरे पद म्हणजे T2 आणि शेवटचे पद ज्याला आपण काय म्हणतो Tn, तर त्या श्रेणीचे सर्व पदांची बेरीज ए अधिक सी बी अधिक सी वजा 2 छेद 2 कंसात बी वजा ए एवढी आहे दाखवा. गणित क्रमांक चाललंय 11, स्टार केलेलं आहे. महत्वाचं गणित आहे. इंग्लिश मध्ये इफ फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज ए, फर्स्ट टर्म म्हणून T1, सेकंड टर्म म्हणून T2 and the last term that is called Tn I see. Then show that काय दाखवायचं बघा. sum of all, sum म्हणजे बेरीज Sn, a plus c b plus c minus 2a and upon 2a into bracket b minus. हे तुम्हाला दाखवायचं काय ते मराठीमध्ये त्यांनी सांगितलंय सर्व पदांची बेरीज एवढी दाखवायची. आता बघा बरं, Tn दिलाय ना, Tn चं सूत्र आपण सी ए पहिलं पद आहे ए म्हणजे फर्स्ट टर्म याचे आणि डी किती आहे? डी काढायचं आहे ना, डी काढू आधी आपण. T2 डी बरोबर T2 वजा T1 T2 बी आणि ए. बघा बघा मी किमती भरतो फक्त. Tn किती आहे? सी ए एच आहे. डी किती आला आता? बी वजा ए. झालं. आता बघा बरं का, हा सी वाजवलं, सॉरी आधी काही वजा झाला. हा गुणिले भागिले आहे. नीट पहा काय करतोय. इथं गुणाकार होता म्हणून आधी याला हाकलून दिलं, हा वजा झाला. नंतर हा कंसाला हा गुणिले म्हणून हा भागिले आला. आता हा वजा एक आहे, इथं आला अधिक. अधिक 1 बरोबर n. सोयीचा लिहितो. छेद समान करा. सी वजा ए याने खाली वर गुणा म्हणजे वर बी वजा ए ने गुणलं, खाली पण बी वजा ए ने गुणलं म्हणजे छेद समान झाला. ह्या बी वजा ए ने इथं गुणलं म्हणून छेद बी वजा ए, वरती बी वजा ए हे आहे असंच. बघा बघा, हा अधिक बी, हा सी आहे असाच आणि ए वजा ए समान चिन्ह बेरीज केली. एक एक 2 आहे, चिन्ह वजा आहे. ही आली n ची किंमत. तुम्हाला काढायची Sn. मला Tn माहिती आहे, T1 माहिती आहे. छोटं सूत्र वापरतो बघा. Sn बरोबर n/2 T1 अधिक Tn. बघा Sn n ची किंमत ही दाखवतो बघा. b अधिक c वजा 2a छेद b वजा a. n ची किंमत भरली भागिले 2 कंसात. T1 म्हणजे कोण आहे? a. Tn किती आहे बघा. T1 a आणि Tn c. हा भागिले गुणिले होईल म्हणजे हा 1/2 खालीच राहील. b अधिक c वजा 2a छेद 2 कंसात बरोबर. हा गुणिले a अधिक c असाच राहील. मला वाटतं उत्तर आहे, तुम्ही चेक करा.
फक्त हे असं लिहा लगेच पुढची पाहिजे एस एन बरोबर हे आधी घ्या हे नंतर लिहा ए अधिक सी दुसऱ्या कंसात बी अधिक सी वजा 2 ए आणि छेद 2 कंसात बी वजा 1 किती सोपं गणित आहे व्हेरी सिंपल एक्झाम्पल बट त्यांनी स्टार केलाय बी काय केलं डी काढला मग टीएन चा फॉर्म्युला वापरला इथं फक्त आयडिया वापरायची इफ वी पुट द व्हॅल्यूज किती भरू त्यावेळेस आधी ए फक्त वजा घ्यायचा मग हा ब्रॅकेट आणायचा सर्वात शेवटी वजा 1 अधिक होईल छेद समान इक्वल द डिनॉमिनेटर्स एन मिळेल आणि मग छोटं सूत्र वापरायचं मोठं वापरलं तरी पण येतं पण ते जरा अवघडच जाईल त्यानंतर 12व गणित सम ऑफ आता बघा थोडंसं अवघड चालू 12व आणि 13व जवळजवळ सारखं आहे त्यामुळे तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे बघा बरं का 12व्यात आणि 13व्यात साम्य आहे थोडंसं वेगळं आहे फक्त सम ऑफ द फर्स्ट पीटर पीटर सम म्हणजे यस आणि पीटर म्हणजे यस ऑफ एन एपी इज इक्वल टू बरोबर सम ऑफ द फर्स्ट क्यूटर then show that sum of its first p plus q sum of first p plus q term is equal to 0 and p is not equal to q बघा sum of the first sum म्हणून s first p term म्हणून sp is equal to sum of first q terms मग sp is equal to sq आणि पुढे काय म्हटलंय then show that sum of its first p plus q yes p plus q is equal to 0 p is not equal to q कळतंय का आता म्हणजे तुम्हाला हे एवढं दिलेलं आहे आणि तुम्हाला हे दाखवायचं बरोबर yes याचं सूत्र द्या लिहिलं इथं p टाका yes n n च्या ऐवजी फक्त p टाका जिथे जिथे n आहे तिथे p टाका आता q टाका आता p plus q टाका जिथे जिथे n आहे तिथे झालं इथपर्यंत काही नाही मी एस च्या सूत्रामध्ये n च्या ऐवजी p टाकला n च्या ऐवजी q टाकला आणि n च्या ऐवजी p अधिक q टाकला तीन इक्वेशन मिळाले आता sp बरोबर sq फ्रॉम विधान 1 व 2 वरून बघा 1 आणि 2 ची किती टाका sp म्हणजे काय आहे हे टाकायचं 3/2 2a अधिक p वजा 1b बरोबर q छेद 2 2a अधिक q वजा 1d sp च्या जागेवर हे टाकलं आणि sp च्या जागेवर हे टाकलं sp च्या जागेवर हे sp च्या जागेवर हे टाकलं दोघे समान हा भागिले 2 तिकडं किंवा मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 म्हटलं की 2 2 गेट कॅन्सल होईल कोण राहील मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 2 बा 2 ने गुणून म्हणजे काय राहिलं शिल्लक चला q ने p ने आला गुणा 2ap p ने आला गुणा p कंसात p वजा 1b 2 ने आला गुणा 2qa q ने गुणा q कंसात q वजा 1d काय केलं मी p ने आला गुणलं q ने आला गुणलं हे पहिलं पद हे दुसरं पद जास्त आतमध्ये नाही गुणलं आणा इकडं 2ap वजा 2qa हा याच्या शेजारी घेतला p कंसात p वजा 1d हे पद आणि हे जे वजा होईल q कंसात q वजा 1d तिकडे कोणीच नाही राहिलं म्हणून 0 पायऱ्या कळतायत का
या दोघांमध्ये काय कॉमन निघते बघा बरं. 2a कॉमन निघते बघा. इथं p राहील आणि इथं q राहील. आता काय करा, d कॉमन निघतोय. इथं d आहे p ने आत गुणा p वर्ग बरोबर का. p ने p वर्ग वजा 1p. आता वजा चिन्ह आहे q वर्ग आणि वजा वजा अधिक q. हे कळलं का. इथला d बाहेर घेतला, p ने आत गुणलं q ने आत गुणलं. इथं फक्त महत्वाचं चिन्ह बदललं. आता p वर्ग आणि q वर्ग शेजारी घेतो. वजा p अधिक q सूत्र बाहेर बघा. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a वर्ग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. एकदा मायनस एकदा प्लस असतं किंवा एकदा प्लस एकदा मायनस. म्हणजे एकदा p मायनस q आणि p प्लस q. आता हे दोघं येत नाही. सगळ्यात महत्वाची स्टेप, टेक मायनस कॉमन. जेव्हा मायनस कॉमन घेतो त्यावेळेस आतलं चिन्ह बदलतात आणि जेव्हा वजाने म्हणजे वजा कॉमन घेतो त्यावेळेस आणि जेव्हा वजाने आत गुणतो त्यावेळेस सुद्धा आतलं चिन्ह बदलतात. आता मी इथं मायनस कॉमन घेणार आणि कंसात काय होईल, हा p वजा गेला बाहेर आणि अधिकचं होईल वजा. इथं p वजा q इथं p वजा q आहे. p वजा q कॉमन घेतलं मोठ्या चौकोनातून आणि राहिलं काय, हे p वजा q गेलं राहिलं p अधिक q वजा हे पूर्ण गेलं राहिलं 1. फार महत्वाची स्टेप आहे. आता इथं बघा, हे पहिलं पद आहे दुसरं पद आहे. इथं p वजा q इथं p वजा q आहे. पूर्ण p वजा q कॉमन घ्या. इथं मांडतो बघा. पूर्ण p वजा q घेतला. कंसात काय राहील 2a अधिक p अधिक q वजा 1. बघा ना, 2a हा गेला p अधिक q वजा 1 बरोबर 0. इथपर्यंत आलो आपण. बट फ्रॉम 3 वरून बघा. सॉरी, काय 3 अरे डी कुठे गेला आपला. डी त्या ब्रॅकेटच्या बाहेर डी आहे ना. असं विसरायचं नाही हा. किती नंबर लिहिलं, 3 नंबर लिहिलं. हे काय लिहिलंय हेच बघून लिहिलं. आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं का नाही मला माहित नाही. नीट पहा. हे जे आहे कंसातलं हे वरती आता मला सॉरी थोडीशी एक चूक झाली आहे फक्त. आपल्याला एक अट दिली p नॉट इक्वल टू q. p हा p आणि q भिन्न आहेत. मग ज्यावेळेस हे भिन्न असतील त्यावेळेस इथे 0 येणार नाही. म्हणजेच p वजा q नॉट इक्वल टू 0 हे काय 0 नसणार आहे. मग ही जर त्याला गुणिले 4 आलं तर तिकडे गेलं भागिले होईल. 0 भागिले 4 0 येईल. म्हणजेच हे तिकडे गेल्यावर 0 होऊन जाईल. म्हणजे 2a p अधिक q वजा 1d बरोबर 0. कंसात मारायचं p नॉट इक्वल टू. हे फार महत्वाचं मिळालं. 3 नंबर जे परत घ्यायचं. 3 नंबर इथे घ्यायचं परत. फ्रॉम 3 म्हणायचं लिहिलं. p अधिक q भागिले 2. हे जे आहे 2a p अधिक q वजा 1d याची किंमत 0 आहे. म्हणजे 0 टाकायचं. फ्रॉम 4 म्हणायचं. विधान 4 वरून 0 ने गुणलं की उत्तर 0 येईल. हेच तुम्हाला दाखवायचंय.
ज्याला आपण म्हणतो की पहिल्या पी अधिक क्यू पदांची बेरीज आहे. सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. अशा पद्धतीने हे गणित संपलेलं आहे. आता सेम गणित म्हटलं त्याच्या पुढचं बघूयात बरं. आपण त्याला प्रयत्न करूया. काहीच फरक नाही, फक्त फॉर्म्युला वेगळा आहे तिथे. आधी काय दिले बघूया. वाचा बरं गणित. हा काय म्हटलंय. इफ m टाइम्स द mth टर्म ऑफ एन एपी. m टाइम्स म्हणजे गुणिले. m टाइम्स म्हणजे गुणिले mth टर्म म्हणजे tm इज इक्वल टू बघा m टाइम्स m गुणिले mth टर्म म्हणजे tm इज इक्वल म्हणजे बरोबर n टाइम्स परत n टाइम्स म्हणजे गुणिले nth टर्म म्हणजे tm. देन शो दॅट m plus nth term m plus nth term is equal to 0. मराठीमध्ये बघा अंकगणिती श्रेणीच्या m व्या पदाची m पट. बघा m व्या पदाची m व पद म्हणजे tm त्याची m पट म्हणजे m व्या पदाची tm ची m पट म्हणजे पटकन गुणणे म्हणजे m ने गुणायचं. m गुणिले tm ही म्हणजे बरोबर n व्या पदाचे n पटी बरोबर n व्या पद म्हणजे tn n पट म्हणजे गुणिले n. तर त्याचे m अधिक n वे पद m अधिक n वे पद म्हणजे tm अधिक n शून्य असते दाखवा. म्हणजे असं आपल्या इथे tn चं सूत्र आहे बघा. tn आहे. आता m टाका फक्त n च्या ऐवजी. 2 बाद झाले. फ्रॉम 1 and 2 विधान 1 व 2 वरून m tm बरोबर n टाका किमती. m कंसात tm म्हणजे काय a अधिक m वजा 1d आणि n कंसात a अधिक n वजा 1d. m आणि गुणा m आणि गुणा n ने गुणा m ने आत गुणलं n ने आत गुणलं. हे पहिले दोनच पद आहेत फक्त याला आणि याला गुणायचं. सगळे एका बाजूला आणा. m a याच्या शेजारी हा घेतला याच्या शेजारी हा घेतला. इकडे कोणीच नाही राहिले. आता पहिल्या दोघात कॉमन घ्या. दुसऱ्या दोघात काय निघते बघा. पहिल्या दोघात कॉमन निघाल a. बघा a कॉमन घेतला m वजा n a कॉमन निघाला. इथं d कॉमन निघेल. बघा हा d आणि हा d मी बाहेर घेतला. इथं काय आहे m इंटू ब्रॅकेट m कंसात m वजा 1 m आणि आत गुणा m वर्ग वजा m. मग सारखंच वजा n ने आत गुणा. आतलं चिन्ह बदलते. वजा n वर्ग अधिक n. m वर्ग हे दोन पद शेजारी घ्या. मग असं सेम मी म्हटलं ना दोन्ही गणित सेम आहेत. सूत्र एकदा वजा एकदा अधिक. इथं सूत्र वापरायचं. इथं कॉमन घ्यायचं माझं चिन्ह सेम. मग असं बघा आता इथं हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट थेट बाहेर घ्यायचं कॉमन. काय राहील कंसात m अधिक n वजा हा कॉमन गेल्यानंतर 1 राहील. इथं आणि इथं एक ब्रॅकेट सेम आहे बघा. इथून m वजा n कॉमन घेतला आणि ह्या सगळ्या हे पहिलं पद आणि हे दुसरं पद. इथं एक कंस सारखा आहे म्हणून तो कंस म्हणजे ब्रॅकेट त्याला बाहेर घेतलं. इथं राहिला a. हा कंस बाहेर गेलेला आहे. m अधिक n वजा 1 अशा पद्धतीने
इथपर्यंत आपण आलोय. इथं परत एम बरोबर एम आणि एन सारखे नाही, हे सारखे नाही त्याचा त्याची किंमत 0 येणार नाही, म्हणजे तिकडे गेले 0 होईल. हे तिसरं आपल्याला दाखवायचंय एम प्लस एन टर्म म्हणजे टीएम. हे सुद्धा दिलं ना एनचं टीएमचं, यात फक्त एम अधिक एन टाका. ए अधिक याच्या एम अधिक एन, याच्या एम अधिक एन, याच्या एम अधिक ए अधिक एम अधिक एन वजा 1 डी. मला वाटतं हेच बघायचं. याची किंमत 0 आलेली आहे, म्हणजे बरोबर 0 विराम 3 वरून. अशा पद्धतीने हे गणित मी सांगितलं तुम्हाला मगाशी. 12 आणि 13 एकदम सेम आहे. आता शेवटचं एक्झाम्पल. आता इथे काय म्हटले बघा, आधी इंग्लिश मध्ये वाचतो आणि तिथं त्याची ऍक्टिव्हिटी असल्यामुळे थोडंसं पटापटा समजावून सांगतो. ₹1000 is invested at 10% simple interest. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे सिंपल इंटरेस्ट बरोबर P into N into R upon 100. P ही प्रिन्सिपल असते, N नंबर ऑफ इयर्स असतात आणि R इज रेट ऑफ इंटरेस्ट असतं. बरोबर आहे. तर ते म्हणतात 1000 इज इन्व्हेस्टेड म्हणजे P किती आहे 1000 आहे, 10% म्हणजे R 10 आहे. चेक ऍट द एंड ऑफ एव्हरी इयर, प्रत्येक वर्षाच्या शेवटीला. द टोटल इंटरेस्ट अमाउंट इज एन एपी, येणारी जी व्याज आहे ती एपी मध्ये आहे. इफ दिस इज एन एपी देन फाइंड द इंटरेस्ट अमाउंट आफ्टर 20 इयर्स. 20 वर्षानंतर किती इंटरेस्ट तयार होईल असं विचारलंय. बघा सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर हे 1000 N 1 आणि हा 10 100 रुपीज 2 इयर्स. इथं 2 घ्यायचं फक्त. हे 200 सिंपल इंटरेस्ट आफ्टर 3 इयर्स, 300 आफ्टर 4 इयर्स इथपर्यंत काढायचं. मराठीत सांगतो. 1000 रुपयाची 10% सरळ व्याजाने रक्कम 10% सरळ व्याजाने दराने गुंतवली तर प्रत्येक वर्षा शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणित श्रेणी होईल का हे तपासा. ही अंकगणित श्रेणी होत असेल तर म्हणजे आपल्याला चेक करायचं ती एपी आहे का. ती अंकगणित श्रेणी होत असेल तर 20 वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा, त्यासाठी पूर्ती पूर्ण करा. सूत्र आहे बघा सरळ व्याज बरोबर त्यांनी मराठीत दिलेलं आहे सूत्र बघा, इंग्लिश मध्ये दिलेलं आहे PNR भागिले 100. P म्हणजे मुदत, N म्हणजे मुदत त्याला आपण काळ म्हणतो बघा, आणि हा याला म्हणतो आपण दर. मग 1 वर्ष अखेरीस सरळ व्याज मराठीमध्ये इथं म्हणणार सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर्स. 1 वर्ष अखेर सरळ व्याज. सूत्र किंमत 1000 गुणिले 1/10, 1000 गुणिले 1 गुणिले 10 100 रुपये. 2 वर्ष अखेर सरळ व्याज 200, 3 वर्ष अखेर सरळ व्याज 300, 4 वर्ष अखेर सरळ व्याज 400. 100, 200, 300, 400 ही क्रमिका आहे, ही सिक्वेन्स. चेक करा ही एपी आहे का. P1, P2, P3, P4 कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्स्टंट कॉन्स्टंट वगैरे सगळं लिहून आणि इज एन एपी म्हणा. येते ती एपी. डी ची किंमत 100 येते, ए ची किंमत 100च आहे. इज एन एपी म्हणा किंवा 2 क्रमांक पदामध्ये फरक स्थिर आहे. डी बरोबर 100 म्हणून 100, 200, 300, 400 द्यायचं. ही अंकगणित श्रेणी. तुम्हाला 20 वर्षानंतरचं व्याज काढायचंय म्हणजे TN काढायचे. ए 100 आला आणि डी पण 100 आला. 20 वर्षानंतर म्हणजे N 20 दिलेलं आहे. T 20 बरोबर
100 अधिक 20 वजा 1 आणि गुणिले परत 100 19 गुणिले 100 हा गुणाकार 19 चे उत्तरित 2000 अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण पूर्णतः संपलेलं आहे। पुढील वेळेस आपण नवीन प्रकरण अभ्यासूया। धन्यवाद। ही गणित सगळी सोडवायची आहेत वहीत, म्हणजे पुस्तकातलं एकूण एक गणित आपल्या वहीत आलं पाहिजे।